नमस्कार. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यासाठी हा किट ऑर्डर केलाय. तर या किटमध्ये तुमच्याकडे जे काही मटेरियल आलंय त्याची नावं आणि ते कुठे-कुठे यूज करतात हे मी सांगणार आहे. सोबतच तुमच्या नोट्स ज्या मी दिल्या आहेत त्या समोर ठेवा. या नोट्समध्ये मी जे दागिने दाखवलेत किंवा जे इथे डायग्राम्स काढून दाखवलेत, तर ते ॲक्च्युअली कसे दिसतात तर ते मी ह्याच्यात दाखवणार आहे. हा इंट्रो असा व्हिडिओ आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही शिकवणं नाही आहे. हा फक्त इंट्रो आहे. नथ बनवायला किंवा ज्या काही ज्वेलरी आहेत ते बनवायला शिकायला मी वेगळे व्हिडिओ तुम्हाला देते. हा फक्त इंट्रो व्हिडिओ आहे, ज्याकडून तुम्हाला तुमच्या सामानाची आणि साहित्याची माहिती होईल. तर यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारचा हा किट आपण देतोय. तो किट पूर्ण समोर काढून घ्या. त्यामध्ये ही 0.3 अशी एक वायर दिली आहे. त्याला रॅपिंग वायर पण म्हणतात. ही वायर काढताना थोडंसं लक्षपूर्वक काढायची. यामध्ये इथे टोकाला इथे वायर दिलेली आहे. ही काढताना इथे बोट ठेवायचं ना, तर ही वायर पूर्ण गोळा होऊन मोठी होते आणि मग ते गुंडाळताना फार त्रास होतो. हे जेव्हा टोक आपण काढतो, इथे तुम्हाला दिसत असेल, तेव्हा एक बोट इकडे तारेला ठेवायचं आणि मग काढायची. जेवढी हवी तेवढी काढा, परत इथं बोट ठेवा. हवी तेवढी काढा, परत इथं बोट ठेवा आणि जेवढी काढून कापून झाली, साधारण एका नथीसाठी आपला एक हात एवढं वरून आपल्याला एक रॅपिंग वायर लागते. साधारण 2 फूट, 1.5 ते 2 फूट लागते. काढून झाली की इथे परत एक चीर दिलेला आहे. त्या चिरामध्ये आपल्याला ती लावून बंद करून ठेवून द्यायची असते अशा प्रकारे. तर ही रॅपिंग वायर खूप आपण नथी ह्याच्यात बांधू शकतो, पण व्यवस्थित ठेवता आली तर. त्यानंतर इथे आपल्याला एक जाड तार तुम्हाला मिळाली आहे, एक पातळ तार मिळाली आहे. जाड तारेमध्ये ही 20 गेजची तार आहे. ही तार आपण नथ बनवण्यासाठी बेस वायर म्हणून यूज करतो. म्हणजे अशा प्रकारची जेव्हा आपण नथ बनवतो तेव्हा ही बेस वायर म्हणून यूज केली जाते. आपल्या नाकाच्या छिद्रातनं घालण्यासाठी सुद्धा याचा यूज होतो किंवा चापाची नथ बनवण्यासाठी पण याचा यूज होतो. ही साधारण तुम्हाला 6 ते 8 नथी याच्यात बनवू शकतील एवढी ही वायर आहे. त्यानंतर ही पातळ वायर किंवा तार आहे गोल्डन कलरची. तर ह्याचा यूज काय आहे तुम्हाला सांगते. अशा प्रकारे ह्या ज्या सूर्याच्या किंवा ह्याच्या नथी बनवल्या जातात, त्यासाठी याचा यूज केला जातो. त्यानंतर आपल्याकडे इथे लॉरियल्स आहेत. लॉरियल्स हे की लॉरियल्स म्हणा किंवा ह्याला तुम्ही घुंगरी पण म्हणू शकता. अशा खाली ज्या घुंगरी लावल्या जातात, खाली ज्या लटकतात नथीच्या खाली, तर त्या या घुंगरी आहेत. या खूप प्रकारे यूज तुम्ही करू शकता. खालच्या बाजूला पूर्ण एक चंद्राची जी माझी नथ आहे, कमळाची नथ आहे. कमळाच्या नथीला लॉरियल्स लावून खूप छान आपल्याला सहजरित्या नथ बनवता येते. तर हे पण काढताना पूर्ण पॅकेटमधनं काढून फक्त त्याचे जेवढे घुंगरू लागतील तेवढे काढून बाकी वायर आपल्याला फोल्ड करून ठेवायचे, म्हणजे हे पूर्ण पाकिट व्यवस्थित आपल्याला वापरता येईल. त्यानंतर इथे 1 mm चे गोल्डन सीड बीड्स आहेत. ते आपल्याला नथीचा कुंदन बांधण्यासाठी लागू शकतात. शिवाय खालच्या ज्या घुंगरी आहेत त्यालाही तुम्ही वापरू शकता. इथे 3 प्रकारचे मोती आहेत. 4 mm, 3 mm, 2 mm. 4 mm चे मोती जास्त दिलेत. आपण जो नथीचा कुंदन बांधणार आहोत म्हणजे हा अशा प्रकारचा, त्याला बाजूने लावण्यासाठी जवळजवळ एका नथीला 8 ते 9 मोती लागतात. त्यासाठी 4 mm चे मोती आहेत. 3 mm चे मोती हे नथीच्या मधल्या भागात जो चौकोन किंवा फूल आपण बनवतो त्यासाठी लागतात. आणि 2 mm चे मोती म्हणजे खाली जी आपण घुंगरी बनवतो त्यासाठी लागतात. इथे 3 रंगांचे सीडबीड दिलेले आहेत. या सीडबीडचा उपयोग काय, जेव्हा आपण नथ बांधतो तेव्हा त्याच्या वरच्या बाजूला आपण जे घालतो त्याला सीडबीड म्हणतात. सीड म्हणजे अगदी छोटे, अगदी बारीक आहे, 0 नंबरचे जे असतात, 1 पेक्षा पण कमी आकाराचे, त्याला सीडबीड म्हणतात. हे 3 प्रकारचे दिलेत. म्हणजे जर तुम्ही लाल नथ बांधत असाल तर लाल,
हिरवी नथ बांधत असेल तर हिरवी. आणि आपण एक ह्याच्यामध्ये जेव्हा नथीचे कुंदन देतो त्यामध्ये आवर्जून एक मोरपीस जो आहे, हा बघा, मोरपीस जो आहे तर त्याचं कुंदन देतो. तो बांधण्यासाठी किंवा त्याची नथ किंवा तुम्ही जर साडी पिन ब्रोच करत असाल तर त्याला असे ब्ल्यू क्रिस्टल्स किंवा ब्ल्यू सिलबेड लागणार आहेत. तर ब्ल्यू कलर हा स्पेशली त्याच्यासाठी आहे. तुम्ही दुसऱ्यालाही कॉन्ट्रास्ट मॅच करून हा बनवू शकता. नथीच्या कुंदनमध्ये जवळजवळ तुम्हाला 7 एक प्रकारचे 6 ते 7 प्रकारचे असे कुंदन मिळतात रॅन्डमली येथे. तर एक तुम्हाला लाल, हिरवा, मोरपिशी हे तर आहेतच, शिवाय छोटे येतात 2 आणि कमळाच्या डिझाईनचा एक येतो. कमळाच्या डिझाईनच्या ह्याने तुम्ही कमळाची नथ बनवू शकता. नंतर इथं फ्यूज तारा किंवा बॉल पिन्स म्हणतात असा ह्याचा बंच येतो. या बंचमधली आपल्याला एक तार काढून घ्यायची आहे, कुठली पण सरळ करायचा तो बंच. ही तार हाताला लागत नाही जेव्हा त्याला 2 टोकं लावलेली असतात. ही तार काढून घ्यायची बंचमधून आणि एकाचे आपल्याला 2 पार्ट करायचे, म्हणजे आपण दोन्हीकडून तो वापरू शकतो. कधी कधी या तारा चिकटलेल्या सुद्धा येतात, इकडचा पार्ट आपण वापरू शकत नाही, तो सोडून द्यायचा. जेव्हा आपण ह्या कट करतो तेव्हा कट केलेला भाग मात्र खूप जपून वापरा. आपल्या हाताला या टोचतात, फारच अशा टोकेरी असतात त्या. त्यानंतर इथे क्रिस्टल्स दिलेत. 3 कलरमध्ये क्रिस्टल आहेत, 3 कलर 2 आकार. शिवाय शेंद्री कलरचा आहे, चौथा रंग तो आहे शेंद्री, तर तो तुम्ही यूज करू शकता. इथे आपण फ्रीमध्ये या पिन्स देतोय आणि तुम्ही साडी पिन बनवू शकता. ठीक आहे. तर हा असा पूर्ण सेट माझ्याकडे आहे आणि तो मी प्रोव्हाइड करते तुम्हाला तुमच्या नथ बनवण्यासाठी. आता ह्याच्या पुढे तुम्ही नोट्स हातात घ्या तुमच्या. ज्या अशा नोट्स तुमच्याकडे असतील